हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बचाव क्लासेस. बाळांनो, मी कल्याणी बचाव तुमची मॅथ्स टीचर आणि आपण आज सुरुवात करणार आहोत तुमच्या 4th चॅप्टरला म्हणजेच ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स या चॅप्टरला. बाळांनो, या चॅप्टरचं नाव ऐकल्यावरच तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला फ्रॅक्शन्सवर ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. पण कुठल्या रे बाळांनो? आपल्या बेसिक ऑपरेशन्स कुठल्या? ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. मग बाळांनो, त्याआधी तुम्हाला फ्रॅक्शन्स म्हणजे काय हे माहीत हवं. मग फ्रॅक्शन्स म्हणजे काय आपण ते या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. पण त्याआधी आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूयात बाळांनो. बाळांनो, सपोज माझ्याकडे ॲपल्स आहेत. आय हॅव 8 ॲपल्स. ओके, माझ्याकडे 8 ॲपल्स आहेत आणि मला ते डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे 2 मुलांमध्ये म्हणजेच 2 चिल्ड्रनमध्ये. बाळांनो, हे 8 ॲपल आता मला इक्वली डिवाइड करून द्यायचे आहेत 2 चिल्ड्रन मध्ये. मग मी काय करणार? 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 4. दॅट मीन्स each child will get 4 apples, right? Now I have 1 apple, okay, and I want to divide that 1 apple into 2 children. So 1 divided by 2 म्हणजेच काय बाळांनो? 1/2. मग सपोज बाळांनो, माझ्याकडे 1 ॲपल आहे आणि ते मला 2 मुलांमध्ये द्यायचं आहे. तर मी काय करणार? हाफ करून देणार आहे, बरोबर? म्हणजेच काय? हाफ एका मुलाला भेटणार आणि दुसरं हाफ जे आहे ते दुसऱ्या मुलाला मिळणार आहे. मग बाळांनो, जेव्हा तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये कुठलाही नंबर मिळतो त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. आलंय लक्षात? 1 ॲपल आपण 2 मुलांमध्ये डिवाइड केलं. कसं केलं? हाफ हाफ करून. म्हणजे काय? 1 ॲपल आपण डिवाइड केलं 2 पार्ट मध्ये. सो 1/2 इज युअर हाफ. आलं लक्षात? बाळांनो, तसंच सपोज माझ्याकडे 7 ॲपल आहेत. ओके, आय हॅव 7 ॲपल्स अँड आय वॉन्ट टू डिवाइड इट इक्वली इन 2 चिल्ड्रन. सो जेव्हा माझ्याकडे 7 ॲपल असतील बाळांनो, 7 डिवायडेड बाय 2 करेल मी, बरोबर? पण 7 ला तर 2 ने पूर्ण डिवाइड होत नाही. मग मी काय करणार आहे? सपोज माझ्याकडे 7 ॲपल्स आहेत. 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, आता हे 7 ॲपल मधलं मी एक पहिल्या मुलाला दिलं, तसंच दुसरं आणि तिसरं 3 ॲपल त्याला दिले, तसंच हे दुसऱ्या मुलाला दिले. मग आता पहिले 3 ॲपल माझे पहिल्या मुलाला गेले, तसंच दुसरे 3 ॲपल माझे दुसऱ्या मुलाला गेले आणि आता एक ॲपल उरलंय, बरोबर? मग मला काय करायला लागेल? त्या एका ॲपलचे 2 तुकडे करायला लागतील आणि हाफ ॲपल करायला लागणार आहे, बरोबर? मग त्यातला हाफ ॲपल मी काय दुसऱ्या मुलाला देईल आणि हाफ ॲपल पहिल्या मुलाला देईल, बरोबर? म्हणजेच काय बाळांनो, इथे काय लक्षात येत आहे तुम्हाला? जेव्हा तुमच्याकडे 7 ॲपल्स आहेत त्यावेळी तुम्ही काय करतायत? 3 ॲपल दोघांनाही देत आहेत, बरोबर? पूर्ण 3 ॲपल दोघं विद्यार्थ्यांना देत आहेत, दोघं मुलांना देत आहेत आणि एक जे शेवटचं 7th ॲपल उरलं होतं ते हाफ हाफ करून दिलंय. म्हणजे काय? दोघांनाही 3.5 ॲपल मिळत आहे. येतंय लक्षात? सो बाळांनो, जेव्हा तुम्हाला अशा टाईपचे फ्रॅक्शन नंबर मिळतात त्याला आपण म्हणतो मिक्स फ्रॅक्शन. आता हे सगळे टाइप्स आपण बघून घेणार आहोत. येते लक्षात तुम्हाला? जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मधला नंबर मिळतो त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. मग बाळांनो, फ्रॅक्शनचे वेगवेगळे टाइप पडतात, आपण ते बघून घेऊयात आता. सो सगळ्यात आधी फ्रॅक्शन्सचे टाइप कुठले पडतात आपण ते बघून घेऊयात. There are 3 different types of fractions. Types of fractions. बाळांनो, सगळ्यात पहिला टाइप आपण बघूयात प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन. बाळांनो, प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतात रे? जेव्हा तुमचा न्यूमरेटर लहान असेल तुमच्या डिनॉमिनेटर पेक्षा. जसं की आपण 1/2 हा फ्रॅक्शन बघितला, ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर म्हणजे अप्पर पार्ट आणि डिनॉमिनेटर म्हणजे लोअर पार्ट. येते लक्षात? दिस इज युअर न्यूमरेटर अँड दिस इज युअर डिनॉमिनेटर. जो वरचा पार्ट असतो त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो, जो खालचा पार्ट असतो त्याला डिनॉमिनेटर म्हणतो. मग जेव्हा तुमचा न्यूमरेटर लहान असेल तुमच्या डिनॉमिनेटर पेक्षा तेव्हा आपण त्याला म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन. मग प्रॉपर फ्रॅक्शन
So the proper fraction is a fraction where your numerator is smaller than denominator. मग अशा सगळ्या फ्रॅक्शन्सला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणणार आहोत. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं 1/2 म्हणजे तुमचा हाफ, बरोबर. इट इज अ एक्झाम्पल ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. मग आधी आपण प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन लिहून घेऊयात बाळांनो. द फ्रॅक्शन in which numerator is smaller than denominator is called proper fraction. ओके बाळांनो, आपण त्याचे एक्झाम्पल बघूयात. 1/2 this is your proper fraction where your numerator is smaller than denominator. You can have one more example like 13/20. Here also your numerator is smaller than denominator. मग बाळांनो, तुम्हाला पहिला टाइप लक्षात आलाय का प्रॉपर फ्रॅक्शनचा? काय? ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर लहान असतो तुमच्या डिनॉमिनेटर पेक्षा. बाळांनो, तसंच तुमचा दुसऱ्या टाइपचा फ्रॅक्शन आहे, दॅट इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय रे बाळांनो? आता आपण प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय बघितलं होतं? तुमचा न्यूमरेटर लहान, डिनॉमिनेटर मोठा. त्याच्याच अपोजिट तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये बघायला मिळतंय, ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर मोठा असणार आणि डिनॉमिनेटर लहान असणार आहे. मग अशा फ्रॅक्शन्सला आपण काय म्हणतो? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बाळांनो, यामध्ये अजून एक केस ऍड होऊ शकते, ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघंही सेम असले तरी त्या फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असंच म्हणणार. ओके. मग बाळांनो, तुमचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय रे? जेव्हा तुमचा न्यूमरेटर मोठा असेल आणि डिनॉमिनेटर लहान असेल तेव्हा आपण त्या फ्रॅक्शनला काय म्हणणार आहोत? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग त्याची डेफिनेशन लिहून घेऊयात बाळांनो आपण. द फ्रॅक्शन in which numerator is greater than or equal to denominator is called improper fraction. बाळांनो, आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय म्हटलं आपण? ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो किंवा इक्वल असतो तुमच्या डिनॉमिनेटर एवढा. मग आपण एक्झाम्पल बघूयात बाळांनो. सपोज your example is 21/7 is an improper fraction. Why? Because your numerator is greater than denominator. आणि अजून एक कंडिशन काय? तुमचे दोघंही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल असतील तरीही तो तुमचा कुठला फ्रॅक्शन असणार आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बाळांनो, इथे आपण दोन टाइपचे फ्रॅक्शन बघितला. पहिला म्हणजे तर प्रॉपर फ्रॅक्शन, ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर लहान असतो तुमच्या डिनॉमिनेटर पेक्षा. आणि दुसरा बघितला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन, ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर मोठा असतो डिनॉमिनेटर पेक्षा किंवा तुमचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघंही इक्वल असतील. बाळांनो, आपल्याला अजून एक फ्रॅक्शनचा टाइप बघायचा आहे, तो म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन. थर्ड वन, मिक्स्ड फ्रॅक्शन. आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय रे बाळांनो? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ होल नंबर अँड अ प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे काय? त्यामध्ये तुम्हाला एक इंटीजर पण मिळणार आहे
आणि सोबतच त्याच्या एक प्रॉपर फ्रॅक्शन पण मिळणार आहे. म्हणजे एक्झाम्पल बघूयात आपण. जसं आपण बघितलं होतं की जर 7 ऍपल्स असतील तुमच्याकडे, तर तुम्ही ते 2 मुलांमध्ये कसे डिवाइड केले होते? 7 डिवायडेड बाय 2 कसं केलं होतं? 3 पूर्ण ऍपल दोघांनाही दिले, बरोबर. आणि जे एक ऍपल उरलं होतं ते हाफ हाफ करून दिलं. मग त्याला आपण दिलं होतं 3.5, बरोबर. मग या अशा जो काही नंबर येतो ज्यामध्ये तुमचा एक इंटीजर आणि एक प्रॉपर फ्रॅक्शन दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच तुमचा मिक्स्ड फ्रॅक्शन येणार आहे बाळांनो. मग आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय लक्षात आलं? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ होल नंबर दॅट इज इंटीजर अँड अ प्रॉपर फ्रॅक्शन. येतंय लक्षात? सो द फ्रॅक्शन with whole number and proper fraction is called मिक्स्ड फ्रॅक्शन. बाळांनो त्याचं एक्झाम्पल बघूयात आपण. जसं की आपण 7 ऍपल डिवाइड केलेले होते 2 मुलांमध्ये 3.5 म्हणजे 3 पूर्ण ऍपल एकाएकांना दोघांनाही भेटणार आहेत आणि तसंच एक ऍपल जे उरलं होतं त्याचा हाफ हाफ करून देणार आहोत. सो 3.5 where it is a combination of whole number that is 3 and proper fraction म्हणजे तुमचं 1/2. अजून एक एक्झाम्पल जर घेतलं आपण बाळांनो 7 3/5. याला रीड कसं करतो रे बाळांनो बघा. 3 इंटीजर 1/2 आणि पुढचा फ्रॅक्शन आपण रीड कसं करणार आहे बघा. 7 इंटीजर 3/5. बाळांनो इथे आपण 3 टाइपचे फ्रॅक्शन्स बघितलेले आहेत. फर्स्ट वन इज प्रॉपर फ्रॅक्शन, देन इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड देन मिक्स्ड फ्रॅक्शन. बाळांनो हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि आपण आता बघूयात कन्व्हर्जन ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स्ड फ्रॅक्शन. आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला असेल बाळांनो आणि त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये. आपण आता ते बघूयात. बाळांनो आपण आता बघणार आहोत कन्व्हर्जन ऑफ अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू मिक्स्ड फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे कुठला फ्रॅक्शन रे बाळांनो? ज्या फ्रॅक्शन मध्ये तुमचा न्यूमरेटर मोठा असतो डिनॉमिनेटर पेक्षा किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघेही इक्वल असतात. बाळांनो त्यांना तसा फ्रॅक्शन तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे तुमच्या मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय रे बाळांनो? आपण आत्ताच बघितलं ज्यामध्ये होल नंबर पण असतो आणि तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन पण असतो. बाळांनो सपोज मी एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन घेतला. एक्झाम्पल इम्प्रॉपर फ्रॅक्शन घेतला मी 7/3. ओके. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे का? कारण याचा न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा आणि याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये, बरोबर. कन्वर्ट into mixed fraction. या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला बाळांना आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. मग आता तुम्हाला काय 7/3 म्हणजे काय इथे डिवाइड करायचं आहे 7 ला 3 ने. जो न्यूमरेटरला असतो तो तुमचा डिव्हिडंड असतो आणि जो डिनॉमिनेटरला असतो बाळांनो तो तुमचा डिवायझर असतो. मग बाळांनो आपण डिव्हिजन करून बघूयात. So this is your divisor 3, dividend 7. याला लिहून पण घेऊयात. हा तुमचा झाला डिव्हिडंड, बरोबर. बाळांनो तसंच तुमचा हा झाला आहे डिवायझर. ओके. बाळांनो 3 चा टेबल तर तुम्हाला येतोच, बरोबर. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. मग आता 9 तर मोठा झाला 7 पेक्षा. सो 3 2 जा 6. मग 7 मधून जर 6 सबट्रॅक्ट केले बाळांनो तुम्हाला रिमाइंडर उरतोय 1. दिस इज युअर रिमाइंडर. आणि हा झाला बाळांनो तुमचा क्वेश्चन.
बाळांनो, जर तुम्ही डिवायझर 3 ने डिव्हिडंड 7 ला डिवाइड केलं तर तुम्हाला रिमाइंडर 1 आणि क्वेश्चन मिळतोय 2. मग बाळांनो, या इथे आपल्याला जो काही दिलेला आहे मिक्स फ्रॅक्शन लिहिण्याचा एक तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅट आहे. जसं की आपण जेव्हा ॲपल्स डिवाइड केले होते, 7 ॲपल्स डिवाइड केले होते 2 मुलांमध्ये, तसंच आपण आता इथे इम्प्रॉपर फ्रॅक्शन घेतलेला आहे 7/3. मग बाळांनो, तुमचा 7/3 कन्वर्ट करायचा आहे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये. मग सपोज आपण 7 चॉकलेट कन्सिडर केल्या आणि त्या चॉकलेट आपण 3 मुलांमध्ये दिलाय, बरोबर. मग आता दोन चॉकलेट तुमच्या प्रत्येक मुलाला इंडिव्हिज्युअली जाणार आहे. म्हणजे काय, तुमचा 2 हा काय झाला, कोशंट म्हणजे तुमचा काय होणार आहे, 2 हा इंटीजर नंबर होणार आहे, बरोबर. होल नंबर जो येतो आपल्या मिक्स फ्रॅक्शन मध्ये तो तुमचा कोशंट असणार आहे, बरोबर. आणि तुमचा इथे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये रिमाइंडर तुमचा न्यूमरेटरला आणि तुमचा डिवायझर असेल तो तुमचा डिनॉमिनेटरला येणार आहे. बाळांनो, येते लक्षात. म्हणजे तुमचा मिक्स्ड फ्रॅक्शन लिहिण्याचा फॉर्मॅट बघा कसा दिसतोय तुम्हाला. सो मिक्स्ड फ्रॅक्शन कसा लिहायचा आहे तुम्हाला, कोशंट म्हणजे तुमचा काय होल नंबर होईल. कोशंट म्हणजे काय, तुमचा होल नंबर. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसा लिहिणार आहे बघा, हा तुमचा न्यूमरेटरला असणार आहे तुमचा रिमाइंडर आणि डिनॉमिनेटरला असणार आहे बाळांनो तुमचा डिवायझर. सो जेव्हा तुम्ही इम्प्रॉपर फ्रॅक्शनला कन्वर्ट करता तुमच्या मिक्स फ्रॅक्शन मध्ये, डिव्हिजन केल्यानंतर तुम्ही होल नंबरच्या पार्ट मध्ये तुमचा लिहिणार आहे कोशंट. त्यानंतर प्रॉपर फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला तुम्ही लिहिणार आहात रिमाइंडर आणि डिनॉमिनेटरला लिहिणार आहात डिवायझर. म्हणजेच बाळांनो, जेव्हा तुम्ही 7/3 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन कन्वर्ट केला तुमच्या मिक्स फ्रॅक्शन मध्ये, तेव्हा तुमचा कोशंट 2 म्हणजे होल नंबर आला आणि तसंच रिमाइंडर 1 तुमचा डिवायझर 3. सो improper fraction 7/3 will be converted into mixed fraction as 2 integer 1/3. आता या मिक्स फ्रॅक्शनला आपण रीड कसं करणार आहोत, 2 integer 1/3. येते लक्षात बाळांनो. सो या पद्धतीने आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये. आधी काय करून घ्यायचं आहे, जो काही डिव्हिडंड आणि डिवायझर असेल डिव्हिजन करून तुमचा रिमाइंडर आणि क्वोशंट फाइंड आउट करायचा. आणि तुम्हाला कुठला फॉर्मॅट बघायचा आहे, क्यू म्हणजे तुमचा इंटीजर रिमाइंडर अपॉन डिवायझर. येते लक्षात. सो दिस इज हाऊ यू कॅन राईट इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू मिक्स्ड फ्रॅक्शन. बाळांनो, या पद्धतीने आपल्याला आता अजून एक कन्वर्जन बघायचं आहे, ते म्हणजे तुमचं कन्वर्जन ऑफ मिक्स फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर. आता आपण इम्प्रॉपर टू मिक्स फ्रॅक्शन केलं, आता आपण बघणार आहोत मिक्स्ड फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बाळांनो, आपण आता बघणार आहोत कन्वर्जन ऑफ अ मिक्स्ड फ्रॅक्शन इनटू अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बाळांनो, सपोज मी एक्झाम्पल घेतलाय 3 integer 2/5 convert into an improper fraction. Improper fraction. बाळांनो, आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेला आहे इथे, दॅट इज 3 integer 2/5. त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. म्हणजेच काय, तुमचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर मोठा असेल डिनॉमिनेटर पेक्षा. बाळांनो, आता आपण आपला मिक्स फ्रॅक्शन म्हणजे 3 integer 2/5 कन्वर्ट करतोय तुमच्या इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. इथे 3 integer जो आहे तुमचा ऍड होणार आहे तुमच्या प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. सो 3 + 2/5. बाळांनो, या 3 ला डिनॉमिनेटर आहे का रे, नाही. म्हणजेच काय असणार इथे 1. सो 3/1 + 2/5. बाळांनो, 5th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा दोन फ्रॅक्शन्सची ऍडिशन करतो तर ऍडिशन करताना त्यांचे डिनॉमिनेटर सेम असायला हवेत. मग इथे डिनॉमिनेटर सेम आहेत का बाळांनो, नाही. मग आपण ते सेम करून घेऊयात. तुम्हाला
3/1 ला 1 ला 5 मध्ये कन्वर्ट करता येणार आहे. कसं रे बाळांनो, जर तुम्ही 1 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर तो 5 होतो, पण फक्त 1 ला मल्टिप्लाय करून चालणार आहे का? नाही. जर तुम्हाला तुमच्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पाहिजे असेल बाळांनो, तर तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही सेम नंबरने मल्टिप्लाय करायला लागतं. मग मी तुमचा फर्स्ट फ्रॅक्शन म्हणजे 3/1 ला मल्टिप्लाय करणार आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 5 ने इंटू 5. 3 इंटू 5/1 इंटू 5 प्लस 2/5. बाळांनो 3 5s are 50/1 into 5 is 5 plus 2/5. बाळांनो आता तुम्हाला दोन फ्रॅक्शन मिळाले ज्यांचे दोघांचेही डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणजे आपण न्यूमरेटर त्यांचे डिरेक्टली ऍड करू शकतो. बरोबर. मग बाळांनो इथे तुम्हाला दोघही डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे मी कॉमन डिनॉमिनेटर घेतला त्यांचा 5 आणि न्यूमरेटर्सची ऍडिशन करणार. फर्स्ट फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 15 प्लस तुमच्या दुसऱ्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 2. ना 15 plus 2/5 is equal to 15 plus 2 किती होता तरी बाळांनो 17. 17/5. बाळांनो तुम्हाला इथे मिक्स फ्रॅक्शन 3 इंटिजर 2/5 चा इम्प्रॉपर फ्रॅक्शन भेटला आहे 17/5. So this is how we can convert given mixed fraction into improper fraction. सगळ्यात आधी आपण काय केलं, जो काही तुमचा होल मिक्स फ्रॅक्शन मधला होल नंबरचा पार्ट आणि प्रॉपर फ्रॅक्शनचा पार्ट दोघांना ऍड केलं. बरोबर. ऍड करण्याच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. सो 3 plus 2/5 असं लिहिलं. मग 3 ला डिनॉमिनेटर होता का? नाही. मग जेव्हा कुठल्याही इंटिजरला डिनॉमिनेटर नसतो तेव्हा आपण तो 1 कन्सिडर करतो. सो 3/1 प्लस 2/5. मग आता ह्या दोघही फ्रॅक्शन्सची आपल्याला ऍडिशन करायची आहे बाळांनो. ऍडिशन करण्यासाठी त्यांचा डिनॉमिनेटर सेम असतो, सेम करून घ्यायला लागतो. मग इथे सेम करून घेतला तुमच्या फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 5 का? कारण तुम्हाला दोघही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम हवे होते. मग इथे तुमचे डिनॉमिनेटर सेम झाले. मग आता आपण डिरेक्टली त्यांचे न्यूमरेटर ऍड करू शकतो बाळांनो. मग इथे न्यूमरेटर ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मिक्स फ्रॅक्शनचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिळाला 17/5. या पद्धतीने आपण कन्वर्जन करू शकतो बाळांनो तुमच्या गिवन मिक्स फ्रॅक्शनचं इनटू अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बाळांनो आपण आज काय शिकलो ते सगळ्यात आधी आपण शिकलो फ्रॅक्शन्सचे टाइप. म्हणजे तुमचा फर्स्ट फ्रॅक्शन होता प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे असा फ्रॅक्शन ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर लहान असतो डिनॉमिनेटर पेक्षा. त्यानंतर आपण बघितलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन ज्यामध्ये तुमचा न्यूमरेटर मोठा असतो डिनॉमिनेटर पेक्षा किंवा तुमचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघंही सेम असतील. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं मिक्स फ्रॅक्शन ज्यामध्ये तुम्हाला एक होल नंबरचा पार्ट आणि तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन दोघांना कंबाईन केलं की तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मिळतो. आणि बाळांनो या मिक्स फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्जन आपण आज बघितलंय. मग याच्यावरच बेस तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस सेट आहे बाळांनो जो आपण बघूयात पुढच्या लेक्चरला.